त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका, अजिबात हिंमत हरू नका. सेलू आणि वांगडीला अदानीला पाठवायचं आणि धारावीमध्ये माझा गिरणी कामगार आलाच पाहिजे ही आपली मागणी घेऊन आता पुढे जायचं. अधिवेशन सुरू आहे. भास्कर आले, सगळे आपले आमदार पण आहेत, अजय चौधरी आहेत, मनोज जामसुरकर तिकडे, महेश आहे, हारून खान बसले, अनेक आमदार आहेत, अरविंद सावंत इकडे खासदार बसले, जयंतराव आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत. हे सगळे जण या गिरणी कामगारांसाठी पलीकडे शिक्षक बसले. त्या शिक्षकांचा आवाज आपल्याला बुलंद करायला पाहिजे, शिक्षकांचा आवाज. कारण त्या शिक्षकांना सुद्धा बिना अनुदाने वा रे वा वापर करून घ्यायचा, गुराढोरासारखा निवडणुकीच्या कामाला लावायचं, जनगणना करायला लावायची, म्हणजे घरच्या नोकरासारखं त्यांना वागवायचं आणि हक्काचं काय असेल ते देताना हात आखडता घ्यायचा. हे हात आता आपल्याला उपडून फेकावे लागतील हे राज्यकर्त्यांचे हात. आणि म्हणून तुम्ही सगळेजण एकवटले आहात. मराठी माणूस आता परत एकदा जसा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला एकवटला होता तसा महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस आता एकवटला पाहिजे. जोपर्यंत मराठी माणूस एकवटत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आपण सगळे एक आलेलो आहोत. ही एकजुटीची वज्रमुठ अशीच कायम ठेवा. तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही हे एवढंच एक वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.